तर गाईज आता मी हे गावाकडे जे आता आले ना, तर मी थोड्या वेळातच कोल्हापूरसाठी निघणार आहे आणि मी मिस करेन ह्या शेतीला, हिरवेपणाला. इथे आले ना इतका पॉझिटिव्हनेस येतो, इतका पॉझिटिव्हनेस येतो. आत्ता इथे आहे ना इतकं भारी वाटतं. आणि हे बघा इथं साईडला इतकं ग्रीननेस, जे आपण कलर बनवायला जरी म्हटलं ना तरी हा असा कलर बनणार नाही. तर आत्ता मी इतके सारे शेत, धरण वगैरे बघितलं ना, ते मनात बसलं एकदम. म्हणजे चित्रसुद्धा काढता येईल. ते आठवतं की अरे आपण गावाला जाते, ते चित्र म्हणजे बघितलं होतं. आता कोल्हापुरात जाणार, परत ते सिटी सगळे चालू. खूप मिस करीन ह्या शेतीला, हा ग्रीननेस, माझ्या आईच्या घराला. कारण हे घर मला इतकं, म्हणजे माझ्या त्या घरापेक्षा हे घर इतकं आवडतं. सकाळ सकाळी असं पूर्ण सनराईज होतो ना, इतकं मस्त ऑरेंज टाईप झालं असतं. परत सगळी मस्ती वगैरे जातात, इतकं भारी. आणि जे ना शेता म्हणजे असे गावी राहतात, खूप लकी आहे तुम्ही. खूप म्हणजे खूप लकी आहात, सिटीवाल्यांपेक्षा जास्त. सिटीकडे का खूप हॉस्पिटल्स वगैरे मोठे मोठे आहेत, इथे सगळं छोटं छोटं आहे, पण त्यातूनच खूप आनंद आहे. आणि ते मी सांगू का, मला गावी यायला खूप आवडतं. मी आज स्कूलवरून जेव्हा आले, मी पटकन जेवले आणि मम्मी म्हटली गावी जायचं. मी तुम्हाला माहिती आहे का, मला हा ड्रेस दिसला, ह्याचं बटन मी म्हणजे घालता घालता तोडून टाकलं. इतक्या फार मी पटकन हा ड्रेस घातला. म्हटलं चला लवकर चला, मला यायचं होतं इतक्या दिवसापासून. जेव्हापासून यात्रा झाली होती ना, इकडे आले नव्हते, त्यामुळे मी म्हटलं मला यायचं आहे. खूप इच्छा होती माझी इकडे यायची. तुम्हाला मी दाखवते सुद्धा. आणि जे मागच्या आमच्या घराच्या मागे जे पडदा आहे, मी सांगू सिटीमध्ये म्हणजे ज्या तिकडचं घर आहे ना आमचं, तिथं व्लॉगिंग करायचं म्हटलं ना खूप मुश्किल आहे. नुसतं दंगा, गाड्या वगैरे इथं तुम्हाला सामसूम दिसत असं. आणि व्लॉगिंग करायसाठी इतकं मोठं घर माझ्या आईचं आहे, इतकं मोठं. आणि तुम्हाला सांगू, बाहेरनं जसं दिसतंय तसं आत खूप मोठं घर आहे. म्हणजे बेडरूम, किचन, हॉल, ते चुलीची रूम, परत वरती ज्या आहे तिथं रूम बनवले. आय एम सो लकी की मला अशी म्हणजे आई भेटलेली आहे. सो मच लकी. मला माझी मम्मी इतकीच छान भेटलेली आहे की तिचं माहेर इतकं छान आहे म्हणून. आणि सगळेजण आता शेतावरनं आपोआप घरी जात चाललेत. आता ना 6, 6, 7 झाले दाखव. हे बघा 6 दिसत नसेल, 6, 7 झालेले आहे. आणि सगळे आपल्या आपल्या शेतातनं काम करून घरी वापस आलेले आणि त्या आजी माझ्याकडे बघतात. आणि आता सगळं झालेलं आहे. आता मग आईकडं थोड्या वेळ बसणार आणि मग म्हणजे नाही जायचं आहे मला इथून. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, जेव्हा आपण गावी येतो ना, कायम म्हणजे असं इथं बसली तोपर्यंत कोणतेच आहे ना, कधी आलीस, कशी आहेस, बरी आहेस ना, मुलं किती आहेत वगैरे असे प्रश्न विचारतात. खूप मस्त वाटतं की सकाळ सकाळी जसं कोणतं. आणि गावाकडची एक प्रथा सांगू का, शहरातली म्हणतो, सिटीमधली लोक 7, 8, 9 वाजतात तरी ती उठत नाही. पण इथली माझी आई रोज सकाळी 5ला उठते, आवरून वगैरे शेताकडे जाते. म्हणजे काम तर आई आमची करत नाही, बाबांसोबत जाते तिथे आणि तिथे बसते आई आमची. म्हणजे 5ला उठते माझ्यासोबत. मी सुद्धा 5ला उठते ना रोज. काल म्हणजे 2-3 दिवस झाले मी 4ला उठायला लागले. तर स्कूलमध्येच मम्मीने सांगितले की लवकर खूप उठते. तर माझ्या टीचर्स आहेत ना, त्यांनी सांगितलं प्लीज लवकर उठत जाऊ नकोस, खूप अभ्यास असला रात्री कर, पण सकाळी उठू नकोस. कारण माझ्या डोळ्याच्या खाली सुद्धा ब्लॅकनेस जरा जरा झालेला आहे बघा. तर मी म्हटलेलं आता नको बाबा तोंडाचा वाटो करायचा. आणि मी आज कशी दिसते कमेंटमध्ये सांगा, छान दिसते ना आज. आणि मला सुद्धा बरं नाही आहे यार, काय सांगू. तो मग मी आई आमची चहा पी म्हणून लागली बघा. तर अशी असते गावाकडची लाईफ. काश मी गावी राहत असते. म्हणून मी सांगू का, जेव्हा मी मेच्या सुट्टीत येतो ना, इतका मज्जा येते. माझे मामा, मावशी आणि माझा एक फेवरेट मामा अक्षा मामा, जो माझा फेवरेट मामा आहे. आम्ही तो आला ना, इतकी मजा चालू असते ना, नुसतं फुल ऑन मस्ती. कुठे इकडे नदीला जा, कुठे खायला आणायला जा, कुठं पाणीपुरी खायला जा, खूप करतात. हां, आता मम्मी मला सांगत होती गाडीत की जेव्हा गणपती देतात ना, म्हणजे आता आम्ही जसा घेतला ना, तेव्हा त्यांनी मम्मी जेव्हा छोटी होती तेव्हा अशा छोट्या छोट्या भावली द्यायच्या. आणि मम्मीनं आत्ता त्यावेळीच्या भावली आत्ता मम्मीने शोधून काढली.
बाहुली तर वाटत नाही, ती लक्ष्मी अशी देवीसारखी वाटते मम्मी. बाहुली सारखंच आहे म्हणजे असं पण बाहुल्या पण देतात, आता शिल्लक नाही. आता किती वर्ष झाली बघ, तसं राहील ते. आणि एक मिनिट आमचा गणपती खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. सगळेच गणपती छान असतात. सगळेच गणपती पण पूजा केली की मग ज्या लाइटिंग आणि डेकोरेशन ह्याच्यापेक्षा जास्त गणपती इतका सुंदर. थांबा मम्मी पुसत ते त्याला पुसत इतक्या दिवस होता ना तो आतच. हे बघ ये इकडे. बसलेस काय तू? हे बघ, हे ना अशा छोट्या छोट्या बाहुल्या आम्हाला गणपती बरोबर पहिलं द्यायची, म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा. आणि तेव्हापासून माझ्या मम्मीने ही सांभाळून ठेवली. अशा ना छान छान. हे परत ह्याच्या मोठ्या पण असायच्या, ह्याच्या मोठ्या पण असायच्या, छोट्या पण असायच्या, पण ही एवढी शिल्लक राहिली. ही शाडूची माझी आहे. सगळं तुझंच आहे, सगळं तुझंच आहे. तिच्यात कुठल्या जरी वस्तू सापडली की माझी आहे. ते मावशीची कधी मिळत नाही ना, मामाची. घरातलं लहान कोण आता तुला भेटायचे तर मामाला काय भेटायचं, त्याला पण भाऊलीच. ते हे ना ह्याच्यासाठी रडून रडून मागायला लागायचं कुंभाराकडून. मामाला काय मिळतं मग? तो रडत नव्हता, मी रडत होते. मला मिळत होते. नाकाला हे झालं ते. किती वर्षाची आहे बघती, तरी मम्मीने सांभाळून ठेवली. माझ्या लहानपणीच्या बांगड्या सुद्धा आहेत. होय, मला बसत नाही ते. आता मी सांगितलं, मला वाटलं मी माझ्या मुलातनी होती असं म्हणलं. एवढ्याशा बांगड्या आहेत त्या मम्मीच्या, त्या अजून ठेवल्या आहेत. माझ्या आईनं सगळं असं सांभाळून ठेवले. आता ना तिला आम्ही, ताईकडे होती ती, आता तिला मी येता घेऊन आले. पण पप्पा यायचे, थांबा 2 मिनिटं. तर पप्पा शेताकडे गेलेत, मला सांगितले थोड्या वेळात येतो म्हणून फोन करून. तिला सुंदर मी आज दिसते. तर ना थांब ना, मी बोलते ना. एवढंच लावले. तर ना मम्मीला आता ताईकडून घेऊन आले, आणि घेऊन येईपर्यंत म्हणजे मम्मीची बिघडली तब्येत. तिचं ना थोडंसं आता ते एन्जिओप्लास्टी केल्यापासून की नाही, ते तर काढलेत ना दोन्ही पिशव्या त्या निळ्या कलरच्या. वॉमिटिंग सारखं झालं. उलटी पण झाली, आणि तिचं थोडंसं BP हाय लो. कारण गुलाबी पर्स पण काढतात, आईचं औषध द्यायचं. आणि झेरॉक्स डिगीट ओके. व्हॉट इज दॅट? आईची भेट. अगं लिंबू आहे. आई लिंबू तिला बरं वाटत नाही. आई लिंबू एक एवढे रसरसीत, एक लिंबू खायचं म्हणजे त्याला अर्धाच भास होते. चौघाच नाही मला. गेल्या वेळेला घेऊन गेलेले ते लिंबू. एवढे मोठे मोठे लिंबू आहेत त्यात, रस केवढा आहे त्यात. नको तू, तिला बरं वाटेना झाले. तिला असं अशक्तपणा आलाय उलटी झाल्यामुळे. पाणी बटरलं डिगीत सगळं टाका. मावशीचं पाणी करतं बघ येत. आणि मम्मी जे गावाकडे राहतात त्यांनी किती लोक असतील ना, नावा दिवास खरंच निवांत. इथे की कशाला आता नको इथं बसती, इथं नको. आता मी कसं जेवण करणार आहे, काय जाऊन जेवण करायला. आकडे पाठवणार आहे आम्हाला पोळी. माझी बावली तेल फुटायची, एवढ्या वर्ष आमटी चांगली झाली म्हणून वाटीवर आमटी केली ती सगळी काढलीच बाहेर आमटी. ताईकडे आज जेवण होतं पुरणपोळीचं. ते मम्मी पप्पा दोघं पण गेली होती. साखर पोळ्या खाल्ली. तीच पोळी खाल्ल्यामुळेच तिला उलट्या झाल्या. शुगर अदुकर आहे, पोळ्या खात्यावरनं. गोळ्याची पोळी असते. अगं थोडीशी चालते तशी, म्हणजे आता ना बिघडली तिची तब्येत. थंडी. गणपती बघितलात का आमचा? गणपती व्हिडिओ बनवते. आईला वाटायला कुणाला सांगाले असं सांगाले मम्मी. आता निवांत आपण सुट्टीला दिवाळीला येऊया. मला मच्छर चावलाय बघ. सगळं चावते मला मच्छर. आता मे मध्ये दिवाळीला ग. आता आईचा बर्थडे आहे की आमच्या 1 तारखेला. जानेवारी. आईचा बर्थडे, बाबांचा बर्थडे आणि मामीचा बर्थडे. 3 बर्थडे. 4 तारखेला आकडीचा, 31 तारखेला माझा. होय, मधुवानाला कागदपत्र द्यायची होती, ती मी इकडेच परत घेऊन आले. थांबते, देते अगोदर. आई तू जरा गावाकडचं वर्णन सांग ना, कसं कसं रोज फिराले माझं घर आलेले काढे म्हणा. हे भारी असलेले एका म्हणते तुला. इकडं सकाळी 5ला तरी माणसं सहज उठत असतील ना. सकाळ उठून ते म्हशी वगैरे घेऊन गावाकडं
शेतात काय